ग्रामीण भागात आशाताईंचे कार्य कौतुकास्पद. डॉक्टर नारायण देशमुख. शिरूर आनंदपाळ येथे आशा दिन उत्साहात साजरा. शिरूर आनंदपाळ येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविकांचा गौरव करण्यासाठी आशा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा कार्यकर्त्यांनी बजावलेल्या सेवेला यावेळी सलाम करण्यात आला. शहरातील ग्रामीण रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समितीचे सभापती संजय सूर्यवंशी, उपसभापती प्रतिनिधी खंडेराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागताने झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अनंतपुरी, बालरोगतज्ञ डॉक्टर संगीता देशमुख व वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. घराघरात जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करणे, गर्भवती माता व बालकांची नियमित तपासणी करणे, लसीकरण मोहीम राबवणे, कुपोषणाविरुद्ध लढा देणे तसेच विविध सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आशा सेविका यशस्वीपणे पार पाडत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख यांनी सांगितले. या आशाताई यांच्या कार्याचा बालरोगतज्ञ डॉक्टर संगीताई देशमुख यांनी देखील यावेळी गौरव केला. या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती संजय सूर्यवंशी यांनी आशाताईंच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कामाला अधिक बळ देण्याचे आश्वासन दिले. तसेच आगामी काळात आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा मुचळंबे यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. आशा दिनानिमित्त त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकमत डिजिटलसाठी शकील देशमुख, शिरूर आनंदपाळ. काम करतो त्या कामांचा मोबदला नाही पण आपण केलेल्या कार्याचे बक्षीस आपल्याला आणि त्यांचा सत्कार झाला आहे, त्याचं मी अभिनंदन करतो, त्याचं कौतुक करतो. त्यांना मिळालं नाही, त्यांनी त्यांच्या लेवलचं काम करून येणाऱ्या वर्षामध्ये आपण कसं पास करणार यासाठी आपणही कार्य करावं या शुभेच्छा देतो. या ठिकाणी त्यांच्या सर्व टीमला अतिशय आहे अशा त्याचा मेळावा आयोजित केला. त्यातून आयोजकाचे आवाहन करतो आणि अशा त्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. कारण आम्ही तुमच्याकडनं काम करून घेतो, आम्ही शाबासकी देतो आणि जो मी तपासणी त्याचा निश्चित आता अशा काय काय आहे सर्वांनी सतर्कता सगळे लोक जेव्हा कोणाला मास्क बांधून आणि बंद मध्ये दोन आणि मास्क सॅनिटायझर येऊन दारूमध्ये सबसेंटला गावात एक अशा कार्यकर्ते वैद्यकीय अधिकारी काम करते. अंतिम वैद्यकीय अधिकारी काय असतात बऱ्याचदा लांबून होते, परंतु अशा कार्यकर्ते मुलाच्या मध्ये जाऊन गावाच्या पारावर शेतामध्ये जाऊन म्हणजे तिला कुठल्या ठिकाणी क्षेत्राचं बंधन नाही एवढं मेहनतीचं काम ते अशा कार्यकर्ते आणि त्याही समाजासाठी ती समाजसेविका पण आहे, वैद्यकीय अधिकारी पण आहे आणि त्या गावची त्यामुळे अशा कार्यकर्ते म्हणजे त्या एक उदाहरण आपण याची केली आहे. त्या
कामासाठी शुभेच्छा वरचे जे लोक असतात किंवा त्या लोकमध्ये जे 1000 लोकांसाठी मी अगदी परिपूर्ण सेवा देत आहे. तुम्ही चांगलं कौतुकास्पद काम करता आणि आषाढी म्हणजे तुमच्या वर्षभर केलेल्या कामाचा करण्यासाठी तुम्ही एक आनंदाने तुमच्या सांस्कृतिक कला असतील त्या स्वागत म्हटलं तर विश्वास बसत नाही. त्यांनी बिना पेटी तबला ताल ते मधून वाटत होतं की खूप छान मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम एन्जॉय करतोय असं मला भास झाला. तुम्ही मला एक बोलवलं आणि म्हणजे येथोची आमचा सन्मान केला. आम्ही तिथे कामच करतो, एंट्री केली कोटीमध्ये जायचं, वार्डात जायचं, असं सत्कार म्हणजे आमच्याकडे काही नसतं. पण कधीतरी एखादी आशा ते वळत येते देशमुख सरांच्या मिसेस आहात का, असं माझी अडचण आहे, वाढी ॲडमिट करा. त्यामुळे खूप चांगलं वाटतं की आपल्याला कोणीतरी ओळखते खेडेगावामध्ये मला आता असं वाटतं तुम्ही आज मला बोलवलं तर तुमच्या भागातले जे एसएमसीला रेफर करायचे पात्र लाभार्थी असतात म्हणजे जन्मल्यापासून ते 28 दिवसापर्यंतचे, मग ते तुम्हाला माहिती आहे की कोणाला संदर्भ सेवा लागते, बरोबर आहे. म्हणजे 1.5 किलोच्या नंतर म्हणजे आतले किंवा काही पण आरोग्य संदर्भात तुमची अडचण असेल त्यांना तुम्ही रेफर करा वुमन्स हॉस्पिटलला आणि देशमुख मॅडम म्हणून हक्काने हात मारा. मी तुम्हाला ते वेळ देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे इथे बोलवल्याचं मला असं वाटतं मी एवढंच तुम्हाला देऊ शकते. मला इथं बोलवला त्याबद्दल परत एकदा कार्यक्रमाच्या आयोजकांचे, देशमुख सरांचे, मनीषा मॅडमचे आणि संपूर्ण आशाताईंचे आभार व्यक्त करते. तुम्हाला पुढील वर्षी अजून म्हणजे सरकारची तिजोरी खाली करणे याचं मानधन मिळवा. म्हणजे आपल्याला फक्त लाडक्या बहिणीचेच पैसे नको, आपल्या हक्काचे पैसे कमवून तुम्ही मोठे व्हा. माझे 2 शब्द थांबवते. थँक्यू. Thanks for watching Ekmat Digital.